सोलापूर गणपती उत्सव व इतर महत्त्वाचे उत्सव शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने रूट मार्च, पथसंचलन, बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने शाळेमधील विद्यार्थी व शिक्षक यांना समुपदेशन, आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव व इतर महत्त्वाचे उत्सव शांततेत पार पाडून कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक व माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, सोमनाथ कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे, शहाजी कांबळे, हवेल जाधव व सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांनी दिनांक 30/8/2024 रोजी बोरामणी येथे रूट मार्च, पथसंचलन व जमाव पांगवण्यासाठी कवायत प्रात्यक्षिक करून दाखविले आहे। बदलापूर जिल्हा ठाणे येथे शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई घंपले यांनी दिनांक 27/8/2024 रोजी मौजे पाकणी येथील निवासी आश्रमशाळेस भेट देऊन तेथे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना बॅड टच, गुड टच इत्यादी विषयक मार्गदर्शन केले। तसेच बालकांविषयी व महिला विषयक गंभीर अपराधांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता कशी असली पाहिजे, त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयक मार्गदर्शन केले। मोबाईल व सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या अपराधांची माहिती देऊन विद्यार्थिनीसोबत संवाद साधून शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। दिनांक 28/8/2024 रोजी श्री सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उळे येथील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले। तसेच शाळेतील उपस्थित शिक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच दिनांक 30/8/2024 रोजी श्री मनोज अभंग सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी SVCS कनिष्ठ महाविद्यालय बोरामणी येथील विद्यार्थी यांना समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालयामधील शिक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। यापुढेही आगामी काळात येणाऱ्या उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च, पथसंचलन तसेच बदलापूरच्या घटनेच्या अनुषंगाने शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये कायद्याची जनजागृती व्हावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शाळेस भेटी देणार असल्याचे माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे।